बुद्ध आणि त्याचा धम्म. आज आपण पुस्तक वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हे बुद्धच्या मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा. आज आपण पहिल्या भागामधला दुसरा भाग आपण वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर माझे व्हिडिओ जे मी अपलोड केलेले आहेत ते माझ्या चॅनलला जाऊन नक्की पहा आणि मला सपोर्ट करा. माझे शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही बघतातच, पण माझी इच्छा आहे की तुम्ही माझे फुल व्हिडिओ पण बघा. बुद्ध आणि त्याचा धम्म हे वाचन मी केलेले आहेत ते ते तुम्ही जे वाचन मी केले आहे ते तुमच्या मनात उतरवा. चला आपण पहिल्या भागामधला दुसरा भाग आपण वाचायला स्टार्ट करूया आणि काय लिहिले ते तुमच्यापर्यंत मी पोचवते. दुसरा भाग, ब्रह्म संमती सुरुवात जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मसंमतीला अतिशय आनंद झाला. त्यांनी भगवान बुद्धांना वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्याच्याकडे एखादा वळून पाहून तो निघून गेला. परंतु जाता तो जगाला घोषित करीत होता की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखांचे व पापाचे मूळ भगवान बुद्धाने शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्यास मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्ट जीवनात भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील, युद्ध पीडितांना ते शांत देतील. त्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे. ज्याचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरलेले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, ज्ञानासाठी तळमळणारे जीवनाहो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्यास असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असं समजा. तृष्णार्तांनी आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचर पडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जनहो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धांचे सिद्धांत असे उत्खंड प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहे त्यांना आपले करण्याची उत्खंड इच्छा निर्माण होते. जे अधःपतीत आहे त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहे त्यांना प्रगती पथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज प्रजापती करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक बळसंकटापासून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचे उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सधन धम्म शिकवितात. धन्य आहे भगवान बुद्ध की जे शांती देणारे निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहे भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात, की जे माणसांना आपली बांधवांची बंधमुक्त करण्यास सहानुभूती होते. हा आपला व्हिडिओ पहिल्या भागामधला दुसरा भाग पूर्ण झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. साधू साधू साधू.